आज आहे मिस्टरांचा हॅपी बर्थडे. आता बर्थडेचं सेलिब्रेशन तर करूच, पण त्याआधी ना सकाळी 8 दिवसानंतर आमचा भाजीवाला आला होता. मग काय गेल्या गेल्या लगेच सगळा काही भाजीपाला घेतला आणि भाजीपाला घेऊन घरी आले. आता भाजीपाल्यामध्ये काही असो ना नसो, पण कोथिंबीर, कांदा, टोमॅटो हे घरात तर असलंच पाहिजे. मग सगळ्या भाज्या बनवता येतात. माझं तर तसंच आहे बाबा. आणि घरी आले तर बघते काय, माझा लल्ला बेटा बघा अंघोळ करत आहे. 1 तास झालं बाथरूममध्ये आहे, त्याची ना निवांत अशी अंघोळ चाललेली आहे. म्हटलं चालू दे तुझं, मी पण माझे कामावरून घेते. घरातली छोटी मोठी कामं आवरली. हा मटका तर दिवसातनं 2-3 वेळाच भरावा लागतो. पण घरातल्या एका कोपऱ्यात ना सारखा छान वास येत असतो, कारण की इथं आपले केशर आंबे पिकत घातलेले आहेत ना, आणि आंबे पण आता मस्तपैकी असे पिकलेले आहेत आणि येल्लो येल्लो, खूप खायला छान टेस्टी लागत आहे. 3 वाजता ना मिस्टर आले होते घरी. मग आम्ही 5 वाजता ना निघालो होतो मंदिरात जाण्यासाठी. आज मिस्टरांचा बर्थडे आहे, त्यामुळे ना ते म्हटले काशी विश्वनाथ मंदिरात आपण जाऊन येऊया. मग आम्ही मंदिरात गेलो. तिथे ना संध्याकाळी 6:30 वाजता आरती असती. आरती वगैरे झाल्यानंतर आपल्याला ना अभिषेक करायला मिळतो. मग काय आम्ही पण तिथे ना ज्योतिर्लिंगावर पाणी अर्पण केलं अभिषेकच्या रूपामध्ये, आणि नंतर ना आम्ही आलो होतो हॉटेलला. आता बर्थडे तर आम्हाला एकट्यांना सेलिब्रेट करायचा होता, पण सगळेच मंडळी आमचे जमले होते. ते म्हणजे बहिणी आणि दाजी, ते लोकांना केक वगैरे घेऊन आले होते. मग काय मस्तपैकी आम्ही हॉटेलला केक वगैरे कट केला. सगळ्यांनी फोटोशूट वगैरे करून गेला. आणि आता भरपूर भूक लागली होती, त्यामुळे ना आता ना पहिले जेवणावर ताव मारवायचा होता. मग काय सगळं जेवण वगैरे ऑर्डर केलं होतं आणि असा काय संपवला बर्थडेचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.